अगं उषा, डबा झाला का माझा? झाला झाला आंटी. रामकृष्ण. नाना काय रे? आज वरच्या वावरात माणसं आहेत खदीच कटायला. बर, लागलीच फनपाळी पण मारून घेतो, म्हणजे रानं तयार होतील ना पेरणीला. ठीक आहे. काय करायचं ठरलं त्या वावरात? वहिनी म्हणतात पावसाळी भुईमुग करू. बर, काय हरकत नाही, पण दाट लागवड आणि रासायनिक खतं वापरू नका. नाही नाही, केमिकल वापरायचंच नाही, हा, सेंद्रिय करायचं सगळं. ठीक आहे. जितू, जा शीतलला उठव. त्या अजिंक्य आला बघतील न्यायला. अहो शीतल तर पाठच गेली की यांच्याकडं. काय? वय हा ती लवकर आली आज. अरे मग तू इथं कसा काय? ते काल तिला रानात शर्ट घालायला दिला होता ना, तिने आला आलो. बर बर बर. अहो, त्याच्या शर्टाचं बघा आणि त्याच्यासाठी चहा पण ठेवा. नाही नको ना. अरे का रे? नाही, मी नाश्ता करून आलोय. शर्ट घेऊन लगेच जातो. बर, बस तू, मी निघतो. हा? शर्ट लेने आए हो, एक बात ध्यान रखना, यहाँ शर्ट आता है अपनी मर्जी से, पर जाता है दीदी के मर्जी से. अरे का जातीच्या खुट्ट्या एवढा नाही बोलतोयस किती रे? पवाराच्या खानदानातच प्रॉब्लेम आहे काहीतरी. कुठं शोधायचा बाई आता ह्यो शर्ट? कुठं पण टाकती आणि इथं आम्हाला शोधायला लागते. कुठं ठेवला पोरीनं काय कळना. काय शोधताय अक्का? अगं ते अजिंक्यचा शर्ट त्याशी नाही का शितली घालून आली ती? कसला होता ग? काय माहित. अगं पण शितली घालून आली ती की त्या दिवशी. होय, पण त्याच्याकडे कोण बघतोय हो? अपुरगीला एवढं लागलं होतं, ते शर्टाकडे कोणाचं लक्ष जाते? पोपटी रंगाचा होता का ग? नाही ग, कसल्या तरी वेगळाच रंगाचा होता बघ. मळका होता बहुतेक. बघितलं, आपल्या पुरगीला मळलेला शर्ट दिला त्यानं घालायला. नाहीतर काय, चांगला शर्ट काय गावला नाही होय त्याला. मला तरी वाटतं त्यांनी मुद्दामच केले बघ. मला पण असंच वाटतंय. अगं बोलत काय बसलाय? शर्ट बघा की. अक्का हो, मला तर काही शर्ट दिसलं नाही हो इथं. थांबा तरी पण शोधते बघ. बघ बघ. नाही हो अक्का इथं शर्ट. आता कुठं शोधायचं बाई? अक्का, आता मी जाऊन सांगते त्याला, नंतर घेऊन जा म्हणून. नको नको, तुमचं चाललंय चालू दे. मी सांगते त्याला, सापडला की आणून देईन म्हणून. हा, चालू दे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.